चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर्वांना। बघा, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काही दिवसामध्ये आपल्याकडे दारूबंदी पोलीसची ॲड येणार आहे। 1200 जवळजवळ 1250 जागा असणार आहेत। मग मला ही ॲड फार मोठी आहे। मग या ॲडच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाचं कसं नियोजन करायचं ते आपल्याला या ठिकाणी आज पाहायचं आहे। बघा, लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला 1232 जागांची ॲड असणार आहे। जवळजवळ जागा वाढतील, 1500 जागा होण्याची शक्यता आहे। आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला बघा, बुद्धिमत्ता चाचणी। याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 11 चॅप्टर करायचे आहेत। ओके, कोणते करायचे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। एबीसीडी वरले 4 चॅप्टर करायचे, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग करायचं आहे, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट पझल चॅप्टर करायचा आहे, त्याच्यानंतर कॅलेंडर आहे, त्याच्यानंतर दिशा ज्ञान, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कूट प्रश्न। आणि त्याच्यापेक्षाही बाळांनो आपल्याला अवघड जाणारा जर त्या ठिकाणी बुद्धिमत्तेमधला जर चॅप्टर पाहिला तर बाळांनो काय आहे, तर नातेसंबंध आहे, आपल्याला त्याच्यावरही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। तर आपलं या ठिकाणी काय होणार आहे, काम होणार आहे। त्याच्यानंतर बाळांनो जर पाहिलं तर जीके जीएस मध्ये काय असणार बाळांनो, बघा तर आपण पाहिलं जीके आणि जीएस मध्ये जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट बघा, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र भूगोलमध्ये लोकसंख्या, त्याच्यानंतर संपूर्ण संकीर्ण भूगोल कव्हर करावं लागणार आहे। विचारलं जातं आदिवासी समूहाची ही जी समूह आहे ही जात आहे कोणत्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहावयास मिळते, असे प्रश्न येतात। नदी प्रणाली कव्हर करावं लागणार आहे, पठार कव्हर करावं लागणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रादेशिक विभाग सर्वच आपल्याला त्या ठिकाणी डीप मध्ये कव्हर करावं लागतील। त्याच्यानंतर मला जर पाहिलं तर आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताच्या भूगोलवर सध्या या ठिकाणी काय आहे प्रश्न विचारले, आणि आधुनिक मॉडर्न हिस्ट्री सध्या विचारलेली, त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नर जनरल कव्हर करावं लागणार आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर राजकीय नेते, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट मला बघा वृत्तपत्र विकास करावा लागणार कव्हर, आणि त्याच्यानंतर पाहिलं समाज सुधारणा चळवळी, याच्यावरही परीक्षेत प्रश्न विचारले जातात। आणि सगळ्यात मेन टॉपिक मला 1857चा उठाव आणि संविधानिक विकास म्हणजे कायदेही आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करावे लागणार आहेत। ओके, त्याच्यानंतर मला बघा मराठीमध्ये, याच्या मराठीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्रजीमध्ये दोन्ही समानता आहे म्हणून काय, तो व्याकरण करावं लागणार आहे, व्होकॅब्युलरी बी। पण आपल्याला मराठीमध्ये बी म्हणून काय म्हणतात, मराठीमध्ये बी शब्दार्थ व्होकॅब्युलरी, आणि इंग्रजीमध्ये बी काय म्हणणार शब्दार्थ आपल्याला करावं लागतील। तर आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे आपलं, तर महत्त्वाची गोष्ट काम होणार आहे। कळलं का? आता बघा इथं जर पाहिलं तर पेपर किती मार्काचा असणार आहे बघूया, तर समजून घ्या। आता बघ आपण जर पाहिलं तर बघ पेपर किती मार्काचा असणार आहे, तर 120चा पेपर असणार आहे। कितीचा? 120चा पेपर असणार आहे। त्याच्यानंतर 80चं काय बाळांनो, तर समजून घ्यायचं आहे ग्राउंड। बघ ग्राउंड जर पाहिलं तर ग्राउंड आहे बाळांनो 80चं ग्राउंड आहे। कळलं का? या 120 पैकी बघण्या तुला कमीत कमी किती, तर 54 मार्क पडणं या ठिकाणी कंपल्सरी आहे। 54 मार्क पडायला पाहिजे। किती? 54, बरोबर आहे। 50च्या पुढे मार्क असला पाहिजे, पण 54 रेशो आहे, 54 पाहिजे। आणि याच्यामध्ये जर तू 60 प्लस असतील, बरोबर आहे, हे 60 प्लस आणि हे 80 किती होईल रे, 0 6 6 12 13 14 140, तुझं 140 वर सध्या काम होऊ शकतं जर तुझी कॅटेगरी असेल तर। आणि जर तू ओपन मधून येत असतील तर याच्या ठिकाणी तुला जवळजवळ याच्यापेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे। म्हणजे तुला रेशो 150 जवळजवळ पाहिजे आहे, तर तुझं काम होऊ शकतं। आणि तुझ्याकडे प्रकल्पग्रस्त जर हे काही ग्रस्त असतील तर तुझं 140 42 वरही काम होण्याची शक्यता आहे। कारण की मागच्या वेळेस जागा कमी होत्या आणि 152 53 मागच्या वेळेस कट ऑफ लागलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं। बरोबर, कुणी काही बी म्हणू नाही लागत असं नाही, मी सांगतो तुला ते तुला कव्हर करावं लागणार आहे। ओके, आता तुला अभ्यास कसा करायचा बघ, सकाळी तू जर घेतलंस तर महत्त्वाची गोष्ट आपली बाळांनो बघा, सकाळी जर पाहिलंस तू तर तुला सकाळी मराठी व्याकरण आणि शब्दार्थ कव्हर करायचे सकाळी, बरोबर आहे। एक दिवस मराठी व्याकरण, एक दिवस काय करायचे इंग्रजी व्याकरण आणि शब्दार्थ हे कव्हर करायचे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट बाळांनो तुला दुपारी काय करायचं आहे, तर तुला या ठिकाणी बुद्धिमत्ता करायची आहे। कळलं का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वनरक्षक आणि दारूबंदीला बाळांनो आपण जर पाहिलं तर गणित हा विषय विचारला जात नाही, त्याच्यामुळे बुद्धिमत्ता सोपा आहे, तुझं आउट ऑफ जाणं गरजेचं आहे। ओके, बुद्धिमत्ता कव्हर करायची। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुझ्याकडे काय राहिलं रे, हे 2 झाले, 3, आणि त्याच्यानंतर तुला काय राहिलं बाळांनो, मराठीत आलं जीके जीएस। काय बाळांनो, जीके आणि जीएस मध्ये बाळांनो तुला एक विषय दररोज कव्हर करावा लागणार आहे। आणि मागील झालेले प्रश्न जे आहेत ओके, हे तुला याचं विश्लेषण पाहावं लागणार आहे। आपलं प्रत्येक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक दिवशी रात्री 9 वाजता वनरक्षक आणि दारूबंदी पोलीसच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी एक सिरीज चालू केलेली आहे, ती दररोज तू केलीस तुला जीके जीएस करायची गरज पडणार नाही। ओके, एवढं लक्षात ठेव। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून बघा, आपल्याकडे या बॅचेस सुरू केल्यात आपण कशाच्या, 10वी 12वी जर तुम्ही पास झाला असाल तर तुला एमपीएससी यूपीएससी करायचं असेल तर आपल्याकडे त्या बॅचेस अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट सरळ सेवेच्या आहेत, त्याच्यानंतर तलाठी ग्रामसेवक नगर परिषद आणि पोलीस भरतीच्या आर्मी भरतीच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचे। यासाठी पण तुम्हाला हे चॅनल आयटेन्स एमपीएससी सरळ सेवा नावाचं हे या ठिकाणी काय करायचं, सबस्क्राईबर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करायचं, पोहोचायचं। कारण की तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट या ठिकाणी समजून सांगत असाल, तुम्ही समाजकार्य करत असाल, समाजकार्य तुमच्या हातूनही घडावं, हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर व्हावं, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर बाळांनो
हे आपलं टेलिग्राम चॅनल IIT अकॅडमी सरळ सेवा हे सध्या या ठिकाणी काय करायचं आहे तर महत्त्वाची गोष्ट जॉईन करायचं आहे. चालत जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. चालत, जय हिंद.